प्रेमाची गोष्ट हा सिनेमा आहे. का लेट आला तुम्ही सिनेमा घेऊन? कास्टिंगची काय गोष्ट होती, कशी कास्टिंग झाली? सो व्हेरी इंटरेस्टेड. हा ओके. मग एवढा सुंदर मुलगा कास्ट केल्यानंतर त्याच्या अवतीभोवतीचं प्रेमाची गोष्ट 2 म्हटल्यानंतर 2 हिरोईन पण सुंदरच हव्यात. जरी रोज घरी मराठी बोलत नसली ना तरी ती हाडाची आणि रक्ताची मराठी आहे. त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा डेफिनेटली होती. म्हणजे ती मुंबई पुणे मुंबई 1पासनं आहे. आपण कुठेतरी एक युनिव्हर्समध्ये अट्रॅक्ट करत राहतो. मग जर देवाला सुद्धा जेन झीला उत्तर द्यायचं असेल तर काय पद्धतीने देईल ते प्रेमाची गोष्ट 2 मध्ये बघायला खूप आवडेल. मला मॅजिकवर माझा विश्वास आहे. आपल्या बरोबर नेहमी होत असतं ते युनिव्हर्समध्ये जे असतं ते. अनफॉर्च्युनेटली तसं प्रेम मी आतापर्यंत एक्सपिरियन्स नाही केलं. अनकंडिशनल नसलं तर ती अटॅचमेंट होते, ते प्रेम नाही होत. द मोमेंट यू स्टार्ट एक्सपेक्टिंग समथिंग इट इज गोइंग टू गेट डिस्ट्रॉयड. अशा पद्धतीने वागायचंयस तिथे देन यू आर नॉट वन वे. आपला मराठी सिनेमा आहे. आपला मराठी सिनेमा हा असाच असतो. हे तोडणं फार गरजेचं आहे. नमस्कार, मटाकट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू कल्पेश. थँक्यू. पुन्हा ललित आमच्याकडे भेटीला येतो त्यामुळे त्याचं विशेष स्वागत आणि थँक्यू. बऱ्याच कालावधीनंतर सतीशदा आम्हाला भेटायला आले त्यामुळे त्याचंही स्वागत आणि 2 नवीन सुंदरी आम्हाला भेटायला आले त्यांचंही स्वागत. थँक्यू. प्रेमाची गोष्ट 2 असे आपल्या सिनेमाचं नाव आहे आणि आपण वेगवेगळ्या गप्पा मटाकट्टावर मारत असतो. सिनेमाचं प्रमोशन असेल, वेगवेगळ्या नवीन उपक्रम असतील त्यानिमित्त. तर आपल्या मठाच्या प्रत्येप्रमाणे मी सर्वांना विनंती करतो की तुम्हाला सर्वांचं स्वागत करावं. सर्वप्रथम लेखक दिग्दर्शक सतीश राजवाडे. सर थँक्यू. अभिनेता ललित प्रभाकर. मान्य आपल्या टीव्हीचं सगळं काम छान छान मस्त मस्त सुरू आहे पण सिनेमा बनवायला उशीर का होतो? इतक्या प्रेमाने पहिल्यांदाच असा प्रश्न. प्रेमाची गोष्ट हा सिनेमा आहे. का लेट आला तुम्ही सिनेमा घेऊन? प्रेमाची गोष्ट 2 हा सिनेमा आहे. पण एक तर थँक्यू सो मच आवर्जून इतकं छान आमचं स्वागत केल्याबद्दल. आणि ॲक्च्युली मी त्या साईडला बसून यांचं स्वागत केलं तरी चालेल कारण का खरंच इथे आल्यानंतर आणि हे मी फॉर्मॅलिटी म्हणून म्हणत नाही. महाराष्ट्र टाइम्स इज लाईक माय फॅमिली, इट्स लाईक माय होम. आणि इकडे असणारे प्रत्येक व्यक्तींनी मला माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून बघितलं आहे. कल्पेशने थोडं उशिरा बघितलं आहे आणि तेव्हा मी चॅनलचं काम करत नव्हतो त्यामुळे वर्षाला एक चित्रपट करू शकत होतो. आणि आता मी चॅनलचं काम करतोय त्याच्यामुळे वर्षाला एक चित्रपट पॉसिबल नाही आहे कारण का तिकडची कमिटमेंट, तिकडची जबाबदारी पण फार महत्त्वाची आहे. आणि मला फार असं सिस्टमॅटिकली काम करायला फार आवडतं. आणि स्टार नेटवर्कचे खरंच मी आणि जिओ स्टारचा खरंच मनापासून आभारी आहे की त्यांनी मला हा चित्रपट करायला ही संधी दिली आणि दे अलाउड मी टू डू इट. कारण त्यांना माहिती आहे की मी मुळात एक लेखक, दिग्दर्शक, कधी कधी वेळ मिळाला तर थोडासा अभिनय असंही करतो. त्यामुळे दे हॅव बीन रिअली काइंड अँड बेनेवलंट की त्यांनी मला इतका व्याप असून सुद्धा अलाव केलं. माझ्या टीमचे माझ्या स्टार प्रवाहाच्या टीमचे खरंच मनापासून खूप आभार आहेत की आम्ही हा चित्रपट करत असताना आधी सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या होत्या जेणेकरून मी जेवढे दिवस शूटिंगला असीन तेवढे दिवस माझ्याबरोबरचे इंटरॅक्शन्स किंवा इनपुट्स वगैरे काही असतील तर ते आधी वेल इन ॲडव्हान्स अख्ख्या टीमनी करून घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांनी मला एका कुटुंबासारखं फार सांभाळलं. आणि जर हा चित्रपट मी स्टार प्रवाहाचा हा जो सगळा ही जी सगळी जबाबदारी सांभाळत असताना मी हा चित्रपट जर करू शकलो असेन तर हे खरंच माझ्या स्टारच्या टीमचं, माझ्या बॉसेसचं आणि त्या मॅनेजमेंटचं कौतुक आहे. आणि खरंच मी मनापासून खूप आभारी आहे की तुम्ही एखाद्या तंत्रज्ञाला, एखाद्या टेक्निशियनला जो तुमच्याकडे गेले 6 वर्ष काम करतो आहे त्याला ही मुभा दिलीत की तुम्ही जाऊन
तो चित्रपट जी काही एक तुम्हाला क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी करायची आहे ती करू शकलं. आय एम रिअली थँकफुल टू दॅम. आणि कदाचित त्याच्यामुळे आणि ह्या चित्रपटाला लागणारा जो वेळ आहे तो वेळ का लागला, कारण ही माझी 7वी लव्ह स्टोरी आहे, माझी म्हणजे चित्रपटाची. सो ह्याच्या अगोदर जे तंत्र ह्या प्रेमाची गोष्ट 2चा स्क्रीन प्ले किंवा गोष्ट उलगडण्यासाठी आम्ही जो वापरला आहे ते तंत्र आधी वापरलं नव्हतं. आधी जसं प्रेमाची गोष्ट 1ची टॅगलाईन होती, सरळ साधी सोपी प्रेमाची गोष्ट, तसं ह्याच्यात VFX हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, जेणेकरून ही गोष्ट पुढे उलगडत जाणार आहे. आणि VFXचा वापर फक्त गिमिक असा नसून ते सुद्धा एक सिनेमातलं एक पात्र आहे जी ह्या सगळ्या पात्रांबरोबर ती गोष्ट पुढे पुढे सरकवत नेते. तर त्याच्यासाठी सुद्धा जो योग्य वेळ लागतो टेक्निकली ते सगळं करेक्ट करण्यासाठी, त्याच्यासाठी सुद्धा थोडासा वेळ गेला. मला सुद्धा भराभर सिनेमे करायला फार आवडेल, पण ते तशी स्क्रिप्ट, तसे निर्माते, तसे कलाकार, ही सगळी सांगड बांधून येणं फार गरजेचं असतं. मग त्याचा स्पीड आपण कन्सिडर करू शकतो. प्रेमाची गोष्ट 2 ह्या सिनेमात लिहिण्याचं नेमकं काय ट्रिगर पडतं, नेमकं कसं सुचलं किंवा कुठून ते सुरू झालं? मी प्रेमाची गोष्ट 2 ह्या चित्रपटाचा लेखक नाही, मी ह्याचा फक्त दिग्दर्शक आहे. पटकथा आणि संवाद अभिजित गुरु यांनी लिहिलेत आणि ते फार अप्रतिम लिहिलेत. त्यामुळे ह्या चित्रपटात मी फक्त आणि फक्त दिग्दर्शक म्हणून आहे. तुझ्यापर्यंत कसं आलं की आपण ह्याला प्रेमाची गोष्ट 2 हे देऊया, कोण नेमकं अप्रोच? सो माझ्याकडे निर्माता हा सब्जेक्ट घेऊन आला. त्याच्यानंतर अभिजित बरोबर मी सध्या इतकं काम करतो आहे, अत्यंत गुणी लेखक आहे, फार सिन्सिअर आहे आणि परस्पर नातेसंबंधांची फार चांगली जाण आहे त्याला. कोणतीही गोष्ट असेल तर त्याचा गाभा फार सशक्त लागतो, तर मग आजूबाजूच्या गोष्टी ज्या असतील त्या व्यवस्थित जागेवर पडतात. पण जर गाभा मजबूत नसेल तर मग कितीही प्रयत्न केला आपण तरी त्याचा काही फार उपयोग नसतो. त्यामुळे अभिजित गुरुसारखा इतका सशक्त आणि इतका जाणकार लेखक या चित्रपटाला मिळाला आहे, ज्यांनी पटकथा आणि संवाद लिहिले या चित्रपटाचे. तर त्याचा खरंच खूप मोठा हातभार आहे. हा चित्रपट ज्या पद्धतीने बनला आहे तशा पद्धतीने. तरी तुझं पहिल्यांदा अभिनंदन. आरपार 2 आजही काही पॉकेट्समध्ये सुरू आहे थिएटरवर, आणि आरपारमधून एक वेगळी मॅड लव्ह स्टोरी, टोकाचे 2 भिन्न विचारसरणीच्या एकत्रित आहे, पुन्हा ते विभक्त पुन्हा एकत्रित छान ती प्रमाण मांडली. तर पुन्हा कधी प्रेमाची गोष्ट वेगळ्या पद्धतीने सतीश गुरु तू घेऊन येतोय. हे 2 जो विभिन्नता कॅरेक्टरमध्ये आहेत किंवा तुझ्या विषयांच्या निवडीमध्ये आहेत त्याविषयी सांग. मला उलट तीच गंमत वाटते की प्रेमाच्याच गोष्टी आहेत दोन्ही, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये एवढं फरक आहे दोन्ही, म्हणजे त्यांच्या सांगण्यामध्ये सुद्धा, गोष्टी सांगण्यामध्ये सुद्धा आणि कॅरेक्टर्समध्ये सुद्धा. ते मला वाटतं ट्रेलरमधूनही तुमच्या लक्षात आलं असेल. पण ह्याच्यात मला वाटतं की मला खूप जास्त मोकळीक होती. मला एक सिरियस, फक्त एक सिरियसनेस, एक इंटेन्स असं ते कॅरेक्टर नाहीये. त्याच्यामध्ये त्याची इंटेन्सिटी वेगवेगळ्या क्षणी आपल्याला दिसून जाते, त्याचे उतार चढाव आपल्याला दिसून जातात. पण एक मुलगा ज्याला कशाचंच भान नाहीये, जो फक्त आयुष्य एन्जॉय करायचा प्रयत्न करतोय, आणि ह्या सगळ्या एन्जॉयमेंटमध्ये जेव्हा रियालिटी त्याच्या आजूबाजूला येते, जेव्हा कळतं की अरे रियालिटी म्हणजे आपल्याला फक्तच एन्जॉयमेंट नाही, त्याच्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, आणि नातेसंबंधांबद्दल त्याला क्लॅरिटी नाहीये की काय आहे प्रेम, नेमकं काय. फक्त त्याच्या आजूबाजूला प्रेमाची माणसं आहेत खूप, आणि ती त्याला धरून ठेवतात. त्याच्यामुळे त्याचा प्रवास आपल्याला जो काय तो या सिनेमामध्ये बघायला मिळेल. तर त्यात VFX, जसं सरांनी सांगितलं, ते VFXचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्याच्याबरोबरचं जे काही काम होतं ते करण्याची एक वेगळी मजा होती ॲक्टर म्हणून, की ते कसं हँडल करायचं, VFXचे शॉट्स कसे द्यायचे, ते करत असतानाच्या गमती वेगळ्या असतात. तर असं ॲक्शन पासून, VFX पासून, कॉमेडी, सिरियस, गाणी, असं सगळं मला वाटतं की एका वेगळ्या पद्धतीने मला उलगडायला मिळालं. तर ॲक्टर म्हणून माझी मेजवानी होती या सिनेमामध्ये त्या पद्धतीने. आम्ही ट्रेलरमध्ये एक सेकंड चान्स म्हणून जे तुला पत्ते डेरोला मिळतात वेगवेगळ्या जिल्ह्यात बदलायला, तसं म्हणत की ते VFXचं शूट करणं इतकं वेगळ्या पद्धतीत होतं आजवरपेक्षा. नेमकं काय व्हायचं किंवा काय घडायचं? तेच आहे की ज्या आता समजून घेते तिकीट आहे, तर ते तिकीट बऱ्याचदा नसायचं, कारण आपल्याला तिथे VFXचं तिकीट क्रिएट करावं लागणार असेल. मग ते करत असताना आपल्याला ते इमॅजिन करायचं आहे. मग जर ते माझ्या खिशातनं उडून जाणार असेल तर मला त्याचा
रस्ता, त्याचा ट्रॅक काय असेल, पाथ काय असेल, तो मला माझ्या डोक्यात तयार करावा लागायचा. मग सरांबरोबर डिस्कस करून सर मला सांगायचे की त्याला इथपर्यंत घेऊन जाऊ शकतोस, तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. मग तो नजरेने मला घेऊन जावं लागणार आहे, कारण नंतर VFX ची टीम मी जसं त्याचं नजरेने त्याचा ट्रॅक हे करणार आहे त्याच्यावर ते नंतर VFX करणार आहेत, मी जे करणार आहे त्याच्यानंतर. तर ते खूप गमतीशीर होतं. आणि मग बऱ्याचदा ती नाहीये गोष्ट, ती तुमच्या आजूबाजूला उडते फिरते, तर ते सगळं परफॉर्म करणं हे खूपच गमतीशीर होतं. इनफॅक्ट VFX सुपरवायझर होता सेटवर, जो ललितला प्रत्येक वेळी गाईड करायचा, कारण का लाईन ऑफ व्हिजन फार महत्त्वाची होती. त्याच्या लाईन ऑफ व्हिजनमध्ये त्या गोष्टी होणं गरजेचं असतं. आपल्याला जर त्या गोष्टी कदाचित कधी माहिती नसतील आणि आपण आजूबाजूला कुठेही बघितलं तर ते स्क्रीनमध्ये कॅप्चर होऊ शकतं का, नाही होऊ शकत का. सो VFX सुपरवायझरचा आम्हाला सगळ्यांना हे करत असताना त्यांची फार मदत झाली, कारण का त्यांच्याबरोबर आधी डिस्कस केलं गेलं होतं की अशा गोष्टी आहेत, असं होणार आहे. मग ललित जसं म्हणाला की हात इथपासून इथपर्यंतच नाही, किंवा तू कुठेही नेऊ शकतोस, तुला आम्ही फॉलो करू. मग एकदा ललितला सुद्धा ते कळलं की ट्रॅजेक्टरी काय आहे. त्याच्यानंतर मग त्याला सुद्धा एक फ्रेम ऑफ स्कोप मिळाला की एवढ्या फ्रेममध्ये मी फिरू शकतो, किंवा आता फुल ओपन फ्रेम आहे, मी कितीही फिरू शकतो. तो VFX सुपरवायझर सुद्धा एक ॲडिशनल एलिमेंट होता आमच्या सेटवर जेव्हा आम्ही ह्या गोष्टी केल्या तेव्हा. रिधिमा, तुझा पहिलाच मराठीत प्रश्न विचारू चालेल ना? हो, मी बोलू पण शकते मराठीत. तुझा पहिलाच मराठी सिनेमा आहे, छान टीम आहे, दिग्दर्शक सतीशजी आहे. एकंदर तुझा अनुभव काय होता, पहिल्यांदा या टीमची कशी जोडली गेली आणि त्यानंतर पुढे त्याच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता? फर्स्ट तो मला सतीश सरांना बिग थँक्यू बोलायचं की माझ्याची मराठी मुलगी बाहेर काढणारे सतीश सर. इट्स अ मॅटर ऑफ प्राईड की मला पहिल्यांदा माझ्या मदर टंगमध्ये ॲक्ट करायची संधी मिळाली आहे, थँक्स टू सतीश सर आणि अमित सर आणि संजय सर. ह्या सेटवर मला खूप वस्तू शिकायला मिळाली आहेत आणि माझ्याबरोबर माझे को ॲक्टर्स आहेत. they've held my hand constantly. Satish sir has been very very patient. जर कुठे मी चुकले की he used to take his time to ensure that मला सगळं कळतंय बरोबर. And for that I am very very thankful. कास्टिंगची काय गोष्ट होती, कशी कास्टिंग झाली? सो very interested. हां, ओके. पण आपण हे मगाशी ऐकलंच वाटतं. सो मला फार असं वाटतं की कास्टिंग तुमचं अर्ध काम करतं. कोणत्याही प्रोजेक्ट्स असेल, मग ते सिरियल असू देत, सिनेमा असू देत, तुम्ही काय पद्धतीची माणसं गुंमता तुमच्या प्रोजेक्टमध्ये, त्याच्यानंतर हाफ द बॅटल इज वन. कास्टिंग, लेखक, त्याच्यानंतर तंत्रज्ञ, म्युझिक डिरेक्टर्स, हे मुळातच मी आधी पण सांगितलं की मी फार अवलंबून असतो माझ्या टेक्निशियन्सवर, कारण का आम्ही एकत्र येऊन तो अख्खा भार पुढे न्यायचा असतो. आणि मग ते सगळं करताना आपल्याला जी माणसं स्क्रीनवर ती गोष्ट रिप्रेझेंट करणारी हवी असतात. प्रेमाची गोष्ट 2 म्हटल्यानंतर जेव्हा एक फ्रेश यंग लव्ह स्टोरी करायची, मी ऑलवेज म्हटलंय की ललित इज अ व्हेरी गुड लुकिंग बॉय, बट ही इज नॉट ओनली अ व्हेरी गुड लुकिंग बॉय, ही इज अ व्हेरी गुड लुकिंग गुड ॲक्टर. तो जितका सुंदर दिसतो तेवढाच तो सुंदर कलाकार सुद्धा आहे, अभ्यासू आहे. आपल्याला एकदा दोनदा त्याला भेटल्यानंतर कळणार नाही की हा किती सिरियसली ती स्क्रिप्ट घेतोय किंवा हा अभ्यास करून येईल का, पण त्यांनी त्याच्या पात्राचा, त्याच्या ग्राफचा, तो उद्याचे सीन्स काय आहेत, ते कसे जाणार, ह्या सगळ्याचा अभ्यासपूर्ण विचार करून तो आलेला असतो सेट. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना एक वेगळीच मजा येते, कारण का गिव्ह अँड टेक खूप वाढतं त्याच्यामुळे. त्यामुळे तो अत्यंत हुशार आहे. आणि त्याच्याच बरोबर सध्या तो तरुणाईच्या हृदयातला राजकुमार आहे. एवढं बोलून सुद्धा या रूममध्ये एवढा हसा आलाय, म्हणजे विचार करा की ते काय लिगल कॉम्बिनेशन आहे माझ्यासाठी किंवा कोणत्याही दिग्दर्शकासाठी. जेव्हा तुम्हाला असा एक कलाकार मिळतो जो इतका सुंदर आहे, जो इतकं सुंदर काम करतो आणि तो लोकांच्या आत्ता मनामनात घर केलेला आहे, तर असा हिरो जर कास्ट नाही केला मी माझ्या लव्ह स्टोरीसाठी, तर ते माझं नुकसान आहे. त्यामुळे ललितचं नाव अशा पद्धतीने आमच्यासमोर आलं. मग एवढा सुंदर मुलगा कास्ट केल्यानंतर त्याच्या अवतीभोवतीचं प्रेमाची गोष्ट 2 म्हटल्यानंतर 2 हिरोईन पण सुंदरच हव्यात. रुचेला आपण पाणीमध्ये बघितलं होतं, अत्यंत सेन्सिटिव्ह आहे ती कॉन्टेंटच्या बाबतीत आणि तिला जाण खूप छान आहे विषयाची. मी खरंच सांगतो, मी
खूप सहज काम करू शकलो ह्यांच्याबरोबर, कारण का त्यांना त्यांच्या रोलचा त्या सीनची ग्रॅव्हिटी व्यवस्थित माहिती होती. ही हल्लीची मुलं फार हुशार आहेत. ते त्यांना एक्झॅक्टली माहिती असतं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय हवं आहे, आणि प्रश्न असतील तर ते स्वतःहून विचारतात. त्यामुळे रुच्याबरोबर काम करण्याची सुद्धा ती एक वेगळी गंमत होती की तिला माहिती होतं आपल्याला काय करायचं, आणि ज्या गोष्टी तिला माहिती नव्हत्या ती आवर्जून विचारून घ्यायची, समजून घ्यायची आणि मग ती करायची. त्यामुळे आय रिअली एन्जॉयड. कधी कधी फार कमी लाईन्सची सीन्समध्ये सुद्धा न बोलून सुद्धा त्या दोघांनी जे एक्सप्रेस केले ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. तिचा दुसराच सिनेमा असं ती म्हणते आहे, पण तिने स्वतःवर भरपूर काम केलं. त्यामुळे आय वॉज व्हेरी हॅपी की रुच्याचं कास्टिंग मी करू शकलो. आता ललित आणि रुच्याचं कास्टिंग झाल्यानंतर तिसऱ्या मुलीचं कास्टिंग तर अजून कठीण झालं, का एवढी 2 सुंदर माणसं कास्ट केल्यानंतर तिसरा व्यक्ती त्यांच्याच तोडीस तोड हवा आहे. मी रिधिमाला असंच पासिंगमध्ये एकदा भेटलो होतो आणि नंतर कास्टिंग करताना आमच्यासमोर तिचं नाव आलं. आता गंमत बघा, मी जेव्हा प्रेमाची गोष्ट 1 कास्ट केलं तेव्हा सागरिका होती. सागरिकाचं मराठी सुद्धा तिच्याच सारखं वेगळं गोड होतं. ती ना अशी, तिचे वडील महाराष्ट्रीयन, तिच्या वडिलांची सुद्धा प्रेमाची गोष्ट आहे. तिची आई गुजराती आहे, त्यांचं लव्ह मॅरेज होतं. त्यामुळे त्यांच्या घरात आपण ज्या पद्धतीने मराठी बोलतो तेवढं जरी बोलत नसले ना तरी हाडाची मराठी. तिच्या आजीची प्रचंड इच्छा होती की आपण मराठी तू हिंदी मालिकांमध्ये काम करतेस, तू फॅशन शो करतेस, तू मराठी सिनेमा केला पाहिजेस. सागरिकाच्या पण आजीचं आणि आईचं हेच म्हणणं होतं तिला. जेव्हा मी प्रेमाची गोष्टमध्ये तिला कास्ट केला, चकदेनंतर जेव्हा मी तिला अप्रोच केला होता तेव्हा ती म्हणाली होती मला मराठी करायला फार आवडेल, पण मी रोज मराठी घरी बोलत नसल्यामुळे माझ्या मराठीवर काम करावं लागेल. ती रेडी होती. रिधिमाचं पण तेच आहे, ती स्वतःहून जरी रोज घरी मराठी बोलत नसली ना तरी ती हाडाची आणि रक्ताची मराठी आहे. तिने मला इतकंच सांगितलं होतं, मला येतं मराठी, तुमच्या इतकं अस्खलित येत नसेल. माझा विचार करण्याचा प्रोसेस मराठी आहे, पण मी कुठे चुकले तर मला सांभाळून घ्याल काय, पहिल्या दिवशी तिने सांगितलं होतं. जेव्हा एखादा कलाकार तुम्हाला एवढी तयारी दाखवतो ना की चुकला मी सगळं द्यायला तयार आहे, मी चुकले तर मला फक्त सांभाळून घ्या. जेवढे दिवस आम्ही शूटिंग केलं मला असं वाटतं 2 का 3 वेळेलाच मला तिला करेक्ट करावं लागलं. नंतर ह्या दोघांनी मिळून सुद्धा तिला फार रिपेअर केलं. आणि ना ह्याच्यामुळे ॲडव्हान्टेज असा मिळाला ना मला की ललितची एक वेगळी बोलण्याची पद्धत आहे, त्याचा एक वेगळा लहेजा आहे. रुचा एक वेगळ्या पद्धतीचं मराठी घेऊन येते, कारण का तिचं बोलण्याची पद्धत वेगळी आहे आणि हिचा एक वेगळ्या पद्धतीचा गोडवा आहे. त्यामुळे ना त्याच्यासोबत माझ्याबरोबर भाऊ आहे, भाऊचा एक स्वतःचा एक ठेवलेला राखीव लहेजा आहे. त्याच्याबरोबर माझ्याबरोबर स्वप्नील आहे, ज्याच्याबरोबर मी इतकं काम केलं की मला त्याचा लहेजा माहिती आहे. त्यामुळे ना ह्या सगळ्यांच्या ना एक वेगळा मीटर येतो जेव्हा एकत्र ते सीनमध्ये येतात तेव्हा. त्याच्यामुळे सुद्धा ते इतकं छान वाटतं, इतकं रिअल वाटतं. कारण का आपण पण जेव्हा मित्रांमध्ये बसतो, ग्रुपमध्ये बसतो, प्रत्येकाची बोलायची पद्धत वेगळी असते. त्यामुळे सडनली ना ते फार रिअल वाटतं सगळं. आम्ही सिंक साऊंड केला आहे, असं पण नाही आहे की नंतर मग जाऊन आम्ही रिधिमावर भरपूर काम केलं आहे डबिंगमध्ये वगैरे. ती शूटिंगच्या स्वतःच्या शॉटच्या आधीसुद्धा प्रचंड प्रमाणात मेहनत करून, सिंक साऊंड असल्यामुळे डबिंगचा फार स्कोप नसतो, त्याच्यावर काम करून तिने हा सगळा डोलारा आणि ह्या सगळ्यांबरोबर ती उभी राहिली. खरंच खूप कौतुकास्पद आहे. अशी खूप सुंदर दिसणारी, सुंदर अभिनय येणारी आणि जाण असणारी माणसं मला हवी होती, जी देवाच्या दयेने मला मिळाली. माझ्यासारखा लकी डिरेक्टर अजून कोणी असू शकत नाही की एवढी फ्रेश आणि गुड लुकिंग कास्ट जेव्हा तुम्हाला एक जेनझी लव्ह स्टोरी बनवायची असते तेव्हा मिळते, ज्याच्यासोबत स्वप्नील आणि भाऊ पण आहेत. त्यामुळे सोन्या पे सुहागा आहे. दुसरी बाजू जाणून घ्यायची की नेमकं काय तेवढं कशी तू विचारायची किंवा काय नेमकं तुला घाबरायला व्हायचं, कसं ते करेक्ट करायचे, काय व्हायचं नेमकं? हो, मी नेहमीच टाकून जायची ळ आणि ज, कुठे जे, कुठे जसं आणि जादू. मी जादू बोलायची. तर लिटल करेक्शन्स आय यूज टू गो अप टू सर. आणि सर इतके पेशंट होते. कधी कधी लाईट जायची तरी तो त्यावेळी सर मला बघायचे, हो काय, अच्छा हां होणार करूया, डोंट वरी, येणार आता सीनमध्येच येणार तुला, कीप गोईंग. आणि असंच व्हायचं. इट्स हिज इयर्स ऑफ एक्सपिरियन्स अँड हिज पेशन्स. आय थिंक दॅट्स गोइंग टू हेल्प माय परफॉर्मन्स शाईन थ्रू. रुचा, जसं म्हणाला की आपण सर्वांनी तुला प्लॅनिंगमध्ये बघितलं, त्याच्या आधी इंटर कॉलेजेटमध्ये पण आम्ही तुला बघितलं कॉम्पिट करताना. इंटर कॉलेजेटमधली रुचा आणि आज
पाणीला नॅशनल मिळाल्यानंतर तो दुसरा बदललेला प्रवास आणि आज प्रेमाची गोष्ट हा जो प्रवास आहे एक कलाकार म्हणून नवोदित अभिनेत्री म्हणून तो कसा बघते असतो? अनुभव हा खूप मोठा पार्ट प्ले करतो कुठल्याही ॲक्टरच्या आयुष्यात. इंटर कॉलेजेटमध्ये मी जी पार्टिसिपेट करणारी होते ती अतिशय अल्हड आणि इमॅच्युअर म्हणता येईल, जी जस्ट इंट्रोड्यूस झाली होती थिएटरला आणि ॲक्टिंगला. जो मी लहानपणी काम केलं आहे पण मोठं झाल्यानंतरचं ते पहिलंच इंट्रोडक्शन होतं. त्याच्यानंतर मला पाणी हा चित्रपट करायला मिळाला. त्याच्यात जी टीम होती सगळी, आदिनाथ, नितीन दीक्षित, त्यांच्याबरोबर काम करून एक कॅमेराला फेस करण्याचा एक एक्सपिरियन्स मिळाला. आणि जेवढं माझ्यामध्ये तुम्ही कॅमेराला फेस करता तेवढं तुम्ही सहज होत जाता, तेवढा तुमचा वावर सोपा होतो. तर मी आत्ताही जी आहे ते मी पुढचे 10 सिनेमे केल्यानंतर अजून जास्त सहज होईन, अजून जास्त मॅच्युअर होईन, कारण मला कॅमेरा कसा ऑपरेट करतो ह्याची अजून जास्त समज मिळेल. आणि त्याच्यात अजून एक माझ्या भाग्याची अशी गोष्ट आहे की मला उत्तम दिग्दर्शक लाभत आहेत. सतीश सरांबरोबर दुसऱ्याच चित्रपटात काम करायची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांना ऑब्झर्व करून त्यांचं अंडरस्टँडिंग आणि त्यांचा आवाका बघून त्यांना सगळ्याच गोष्टींची एवढी क्लॅरिटी आहे. म्युझिक कसं हवं, शॉट कसा लागला पाहिजे, एखाद्या सीनमधनं त्यांना काय हवं आहे, एखादं पात्र एखादी गोष्ट का म्हणत असेल त्याच्या पाठचा लॉजिक ते समजून सांगतात. त्यामुळे काम करायला खूप सोपं जातं. त्यामुळे एखादा सीन करताना काय थॉट प्रोसेस असली पाहिजे ह्याचं ट्रेनिंग कुठेतरी मला मिळतं आहे आणि ते इतक्या चांगल्या माणसांबरोबर काम करून मिळतं आहे याचा मला खूप आनंद आहे. त्यामुळे मॅच्युरिटी हा बदल झाला आहे फ्रॉम इंटर कॉलेजिएट टू आत्तापर्यंत, आणि तो पुढेही सुरू राहील, कारण आय डोंट वॉन्ट टू स्टॉप ग्रोईंग. मला अजून शिकत जायचं आहे, कारण ॲक्टरसाठी तीच खूप मोठी गोष्ट आहे की ग्रोथ खूप महत्त्वाची आहे. ती कुठेही थांबता कामा नये अशी माझी इच्छा आहे. प्रेमाची गोष्ट एकची तुझं काही बघितलेलं असं काही त्याची काही आठवण आहे का? कट टू अतुल दादा आणि सागरिका ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये त्या सुजीचा आपण भाग आता झालेलो आहोत, त्याचे सर्कल एक नवीन क्रिएट होत आहे, त्याबद्दल काय सांगशील? प्रेमाची गोष्ट एक मी बघितलं आहे आणि दोघंही माझे अतिशय आवडते ॲक्टर आहेत. आणि सतीश सर माझे आवडते डिरेक्टर, म्हणजे मी त्यांची आधीपासूनच खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे पण तो जेव्हा सिनेमा बघितला होता तेव्हा तो बघताच तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. आणि जेव्हा सतीश सर एखादी प्रेमाची गोष्ट, कुठलीही प्रेमाची गोष्ट असू देत, मुंबई पुणे मुंबई प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करते, कुठलाही जो ते चित्रपट करतात त्याच्यात एक नवलाई असते, एक वेगळाच फ्रेशनेस असतो. पण तो सिनेमा बघून तेव्हा असं कुठेही कल्पना नव्हती की दुसऱ्या भागात मला काम करायची संधी मिळेल. पण त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा डेफिनेटली होती. म्हणजे ती मुंबई पुणे मुंबई 1पासनं आहे. आपण कुठेतरी एक युनिव्हर्समध्ये अट्रॅक्ट करत राहतो की ह्यांच्याबरोबर मला काम करायचं, ह्यांच्याबरोबर काम करायचं. तर ते कुठेतरी एक सर्कल पूर्ण झालं की जे आपण बघत आलो आहे, ज्यांचं काम आपण बघत आलो आहे, त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. ट्रेलरमध्ये विशेषतः 2 भाग आहेत. एक पूर्णपणे रिअलिस्टिक फर्स्ट हाफ आणि नंतर सेकंड हाफमध्ये पूर्णपणे फॅन्टसी आहे. तुझ्या आजूबाजूचे सगळे जे लव्ह स्टोरी आहेत पूर्णपणे रिअलिस्टिक ग्राउंड बेस्ड, आणि आता पहिल्यांदाच सेकंड हाफमध्ये जो आपण ठेवला की फॅन्टसी. हे फॅन्टसीला रिअलिझमची जोडणं त्याविषयी सांगत आहे. सो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मी पण काळाबरोबर जर पुढे नाही सरकलो तर मी सुद्धा स्टेल होईन. कोणत्याही रायटरला, टेक्निशियनला, ॲक्टरला काळाबरोबर पुढे सरकणं फार गरजेचं असतं. त्याच पद्धतीच्या तशाच मी जर मुंबई पुणे मुंबई 1 किंवा प्रेमाची गोष्ट चा आधीचा भाग जो मी केला, मी तशाच गोष्टी त्याच पद्धतीने जर सांगत राहिलो तर कुठेतरी मी पण लोकांना, रसिक प्रेक्षकांना प्रेडिक्ट होईन की हा अशाच पद्धतीचे सिनेमे बनवतो. मग कदाचित माझा जो काही एक 100 रसिक प्रेक्षकांचा ऑडियन्स वर्ग मी जमा केला असेल तो मग कदाचित 80वर येईल, 70वर येईल, कारण की त्यांना असं वाटेल मी तेच करतो, वेगळं काही देत नाही. माझ्यासाठी, स्वतःसाठी सुद्धा, माझ्या पर्सनल ग्रोथसाठी हे फार महत्त्वाचं आहे
की मी वेगवेगळं काय करत राहील. लव्ह स्टोरी सांगतोच आहे, पण आता लव्ह स्टोरी बरोबर नवीन काय अट्रॅक्शन आहे जे ह्या जनरेशनला सुद्धा आकर्षक होईल. ज्या पद्धतीने कास्टिंग सुद्धा केलेलं आहे, डोक्यात ठेवलेलं होतं की वी विल मेक अ व्हेरी रिफ्रेशिंग लव्ह स्टोरी, अ व्हेरी मॉडर्न लव्ह स्टोरी, जेन झीला सुद्धा आवडेल. आपला एक सेट ऑडियन्स आहे जो कदाचित जसं त्यांना वेळ मिळेल, जसं त्यांच्यापर्यंत सिनेमा पोचेल तो येईलच, पण नवीन ऑडियन्स मी माझ्या सिनेमाकडे कसं आकर्षित करीन, तर त्याच्यासाठी हा एक नवीन गोष्ट सांगण्याचा पैलू मिळाला आम्हाला या गोष्टीमधनं. आणि वी थॉट दिस इज द फिल्म दॅट वी शुड बी डुईंग. आणि म्हणून तो VFXचा एक फॅक्टर जो या स्टोरी आणि स्क्रीन प्लेमध्ये ॲड झाला आहे. बरं, प्रेमाची गोष्ट 1 आणि प्रेमाची गोष्ट 2 जसं मुंबई पुणे 1, 2, 3 मध्ये आहे, गोष्ट पुढे सरकते, हा तसा भाग नाही आहे. पण ज्यांनी प्रेमाची गोष्ट 1 बघितला असेल, पहिल्या 10 मिनिटात त्यांना प्रेमाची गोष्ट 1 आणि 2 मध्ये काय कनेक्शन आहे कळेल इमिजिएट. पण आता ना बऱ्याचदा तिघा चौघांच्या बोलण्यातनं एक गोष्ट मला जाणवली की म्हणजे ललित पण मगाशी म्हणाले की त्याचं कॅरेक्टर असं आहे की त्याला नातेसंबंधांबद्दल क्लॅरिटी नाहीये, किंवा तू पण आता जसं आत्ताच्या पिढीच्या गोष्टी प्रेमाच्या गोष्टींबद्दल बोललास, तू आतापर्यंत वेगवेगळ्या सिनेमांमधनं वेगवेगळ्या वयोगटातले प्रेमाच्या गोष्टी तू सांगितल्या आहेस. मला बेसिकली विचारायचंय, आत्ताच्या जनरेशन बद्दल ना खूप वेगवेगळ्या पैलूंबद्दल बोललं जातं. म्हणजे तर तू पण म्हणालास की त्यांना काय हवंय हे माहिती असतं, त्यांना काय करायचं याची जाण असते, पण काही काही गोष्टींमध्ये त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता नाहीये. तर नातेसंबंध हे त्यातली महत्वाचा तो एक धागा आहे की त्यांना नाही कळत आता याच्या जनरेशनला, किंवा नाही तर एकदम टोकाचं कळतं. तर आत्ताच्या जनरेशन बद्दलचं तुझं ऑब्झर्वेशन काय आहे की त्या ऑब्झर्वेशन मधनं हा सिनेमा म्हणजे तू लिहिला नसलास तरी पण करावासा वाटला. सी त्या ऑब्झर्वेशन मधनं हा सिनेमा करावासा वाटला हे अगदी करेक्ट आहे, पण आत्ताच्या जनरेशनला ते फार काही कळत नाही आहे. मी ह्या मताचा अजिबात नाही. आत्ताची जनरेशन एक्स्ट्रीमली क्लिअर आहे. त्यांना माहिती आहे त्यांना काय हवं आहे आणि काय नको आहे. त्यांचे चॉईसेस क्लिअर आहेत, उलट खूप शार्प आहेत. आणि कदाचित ना बदलत्या काळ हा खूप जबाबदार आहे त्याच्यासाठी. सोशल मीडिया खूप जबाबदार आहे ह्याच्यासाठी. लॉकडाऊन खूप जबाबदार आहे ह्याच्यासाठी. लॉकडाऊनच्या आधीपर्यंतचं जग आणि लॉकडाऊन नंतरचं जग हा एक ह्याच्यात संपूर्ण प्रमाणात 360 डिग्रीज बदल आहे. कारण का लॉकडाऊनमध्ये आपण जो वर्ल्ड कॉन्टेंट सुद्धा कन्झ्युम केला आहे घरी बसून, सिंगल स्क्रीन्सवर, आपल्या नेटफ्लिक्स म्हणजे सोशल मीडियावर, OTT प्लॅटफॉर्म्सवर, त्याच्यामुळे लोकांनी प्रचंड प्रमाणात वर्ल्ड कॉन्टेंट बघितला गेला. त्यांना कळलं की आजूबाजूला काय गोष्टी होतात. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट, हल्लीच्या जनरेशनचे डिसिजन्स हे त्यांच्या अवतीभोवतीचे सिच्युएशन आणि जो अवेअरनेस आहे ना त्याच्यामुळे आहेत. आज माझ्या वेळेस सोशल मीडिया जेवढा हल्ली 5व्या वर्षी वयाच्या 5व्या वर्षी मुलांच्या हातात मोबाईल फोन्स दिले जातात. 7व्या 8व्या वर्षी त्यांना सोशल मीडिया काय आहे हे कळतं, जेणेकरून जगभरातल्या गोष्टी कळायला लागतात. आज जेव्हा तुम्ही जगभरातल्या गोष्टींना इतके एक्सपोज्ड असता तेव्हा तुमच्या डिसिजन्सवर त्याचा परिणाम होणारच आहे. आपण जेव्हा होतो तेव्हा एवढा आपण ओपन टू इन्फॉर्मेशन नव्हतो. त्यामुळे आपले डिसिजन्स हे खूप आपल्या आईवडिलांवर डिपेंड असायचे किंवा त्यांच्याकडनं इन्फ्लुएन्स असायचे, कारण का आईवडिलांना पण तेवढी इन्फॉर्मेशन होती. आज मुळातच इन्फॉर्मेशन इतकी आहे, अवेअरनेस इतका आहे, त्यामुळे ते वेगळा विचार करणं फार स्वाभाविक आहे. आणि जर आपण असा विचार केला की नाही ते जे विचार करतात ना ते त्यांना फार कळत नाही, तर हे सपशेल चुकीचं आहे. आणि माझ्या मते ह्या सिनेमात आम्ही तेच मांडतो. दे आर नॉट कन्फ्युज्ड, ते एक्स्ट्रीमली क्लिअर आहेत. म्हणून ते कोणालाही जाब विचारायला पुढे मागे बघत नाहीत. आणि ना तो त्यांचा उद्धटपणा नाही आहे, ते तसेच आहेत. दे आर बॉर्न दॅट वे. आज मला 2 मुलं आहेत. आज माझ्या घरी सुद्धा जेनझी ज्या पद्धतीने विचार करतं, ज्या पद्धतीने बोलतं, त्याच्यामुळेच तर मी हे करू शकलो ना ऑब्झर्वेशन. कारण का आपल्याला पूर्वी प्रश्न विचारायला ना थोडंसं दडपण यायचं. अरे मी हा प्रश्न विचारला तर आईला काय वाटेल, बाबांना काय वाटेल. हल्लीची मुलं का नाही, पण त्याच्यात त्यांचा उद्धटपणा नाही आहे. दे आर सीकिंग मोर इन्फॉर्मेशन, दे आर सीकिंग मोर आन्सर्स. कारण का त्यांना माहिती आहे की मला हा प्रश्न पडला असेल तर माझ्या आईवडिलांकडे ह्याचं उत्तर असेल. माझ्या आईवडिलांकडे माझ्याकडे जी उत्तरं आहेत ती असतील का? कदाचित नसतील.
कारण का ते तेवढे एक्सपोज्डच नाही आहेत अख्ख्या ग्लोबल इन्फॉर्मेशनसाठी, कारण का ते गुगलवाले पॅरेंट्स नव्हतेच कधी. आज जेव्हा आमच्याकडे गुगल आला, आमच्यामुळे आमच्या मुलांकडे आला, आमच्या मुलांकडे आल्यामुळे त्यांच्या अवतीभोवती प्रत्येकाकडे जेव्हा एवढी इन्फॉर्मेशन आहे, त्यांना वेगळे प्रश्न पडणं आणि त्याच्यामुळे मग मॅटर ऑफ चॉईस, मग त्यांच्याकडे चॉईस ओपन होतो, मग त्यांच्याकडे स्वतःची डिसिजन पॉवर खूप ओपन होते. कारण का ते फार लवकर स्वावलंबी सुद्धा होत आहेत. आधीच्या मुलांना मुलींना जेवढा वेळ लागायचा त्याच्यापेक्षा ते स्वतःला लवकर इंडिपेंडेंट करायचा विचार करतात. का? कारण का जग तसं आहे. मग त्याच्यात जर त्यांना काही प्रश्न पडले असतील आणि मग ते फक्त आई वडिलांनाच नाही तर मग कदाचित देवाला सुद्धा प्रश्न विचारत असतील तर त्याच्यात त्यांचं काही चुकत नाही. मग जर देवाला सुद्धा जेन झीला उत्तर द्यायचं असेल तर काय पद्धतीने देईल ते प्रेमाची गोष्ट 2 मध्ये बघायला खूप वाढेल. आज प्रश्न तुझ्याबरोबर पण जाणवलं की तुझी सर्वात लहान तू आहे म्हणून तुझ्या पिढीची किंवा तुझ्या समवयीन जे आहेत आपण समवयीन, तुझा नेमका विचार काय या संपूर्ण गोष्टी? कुठल्या गोष्टीवर म्हणतोस? म्हणजे आताच्या या पिढीबद्दल जे म्हटलं जातं की त्यांच्यामध्ये एक तर विचारांची स्पष्टता काही काही मुद्द्यांवरची नसते किंवा मग अगदी टोकाची असते, किंवा त्यांना काय हवंय त्यांना माहिती आहे, त्यांना काय करायचंय ते माहिती आहे. तर हे साधारण एक आत्ताच्या पिढीबद्दल बोललं जातं. तर तुला काय वाटतं, बिईंग दिस जनरेशन, तुला पटतं हे जे ऑब्झर्वेशन या पिढीबद्दल बोलले जातात किंवा या पिढीबद्दलचं सांगितलं जातं, तर ते तुला पटतं का तुझे मुद्दे काही वेगळे आहेत? मला दोन्ही बाजूंनी वाटतं. मला असं वाटतं की ते सोशल मीडिया आणि जनरल चॉईस अवेलेबिलिटीमुळे तुम्ही कन्फ्यूजही होऊ शकता आणि तुम्हाला तेवढी इन्फॉर्मेशन असल्यामुळे तुम्ही काही बाबतीत तुमची क्लॅरिटीही असू शकते. सोशल मीडियाच्या जगामुळे कुठेतरी मला वाटतं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन वाढलं आहे आणि त्याच्यामुळे पेशन्स जनरेशनचा कमी होत चालला आहे. त्यामुळे कन्फ्युजन आणि क्लॅरिटीच्या मुद्द्यापेक्षा वेगळं आहे. त्यामुळे सो पेशन्स कमी असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला असं वाटतं तेवढी डेप्थ नाही उरलेली असं मला वाटतं. जी आधीच्या जनरेशनमध्ये जी डेप्थ आहे ती ह्या जनरेशनमध्ये तेवढी डेप्थ नाही आहे. पण त्याचा सोशल मीडिया आणि आत्ताची जी जनरेशन आहे त्याचा फायदा असा आहे की ते त्यांच्या काळाच्या पुढे आहेत. दे आर मच स्मार्टर. ऑल्सो कुठलीही गोष्ट जरी माहिती नसली तरी ती फाइंड आउट करण्याची साधनं आणि हुशारी ह्या जनरेशनकडे आहे. सो ते मला असं वाटतं की ह्या जनरेशनमधल्या आणि आदल्या जनरेशनमधला फरक आहे. तुझा प्रश्न काय होता ते मी जे या जनरेशन बद्दल बोललं जातं की आहे क्लॅरिटी असते नसते, म्हणजे एकदम टोकाच्या 2 गोष्टी असतात, तर तू या पिढीची आहेस तर तुला ते हे जे ऑब्झर्वेशन आहे बाकीच्यांचे ते तुला पटतात का नाही? असं नाही असं तुला म्हणायचं आहे? मला कुठेतरी असं वाटतं की रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस ह्या जनरेशनकडे नाही आहेत तेवढे. कारण सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे एक इमॅजिनरी वर्ल्ड सतत तयार झालेलं आहे आणि जे आपण इंस्टाग्रामवर बघतो की एखादी व्यक्ती हे असं आयुष्य जगतीये, तर ते ॲक्च्युली दॅट मे नॉट बी द रियालिटी. पण यंग जनरेशन त्या गोष्टीशी स्वतःचं आयुष्य सतत कम्पेअर करत राहतं. त्यामुळे कुठेतरी ते कारण असू शकतं कन्फ्युजन निर्माण होण्याचं असं मला वाटतं. पण जसं मी म्हणाले तसं की एवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे आणि एवढे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत की यंग जनरेशनने जर का ठरवलं की आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे तर ते अचीव करण्याचं मीडियमही त्यांच्याकडे आहे आणि तेवढी केपेबिलिटीही आहे. सतीश, प्रेमकथा हा वैश्विक विषय आहे, म्हणजे तो कुठेही जगात त्या विषयावरती कलाकृती केली जाऊ शकते. आता आपण भारतीय कंटेंट बद्दल बोललो तर वेगवेगळ्या माध्यमातून हा विषय घेऊन वेगवेगळ्या पैलूंवरती कथा सादर केल्या जातात. अशा वेळी तोच विषय घेऊन एखादी कलाकृती करावी आणि सिनेमातूनच ती मांडावी. अशा वेळी आपण काहीतरी वेगळं दाखवूया असा एक विचार असतो तुझा की नाही, उलट जे आहे त्या पद्धतीने रेग्युलर असेल तर रेग्युलर, पण आपण तेच दाखवलं पाहिजे जेणेकरून ते कनेक्ट होऊ शकतं प्रेक्षकांना.
तर या दोनपैकी तुझं थॉट प्रोसेस काय असते? एकतर माझं प्रेमावर खूप प्रेम आहे. मला असं वाटतं ती हायेस्ट लेवल ऑफ इमोशन आहे ज्याच्यावर तुम्ही आयुष्यभर गोष्टी रचू शकता, सांगू शकता, सिनेमे बनवू शकता, कविता लिहू शकता. त्याच्यापेक्षा मोठी इमोशनच नाही. दुसरी भर महत्त्वाची गोष्ट जे तू विचारलंस की जसं आहे तसं का मग काहीतरी वेगळं. मुंबई पुणे मुंबई 1 जर तू बघितलंस तर मुलगा आणि मुलगी बघण्याची पद्धत ही फिरता फिरता दाखवण्याचा प्रयत्न केला. तिथे पण कांदे पोहेचा कार्यक्रम पण वेगळ्या पद्धतीने. ती सध्या काय करते जर तू बघितलास तर राहिलेलं प्रेम जाऊन सांगून यावं जेणेकरून मनावरचं जे ओझं होतं ते उतरून मग मी बिंदास कधी पण त्याला व्हॉट्सॲप करून हाय हॅलो करेन, मला काही गिल्ट नाही. प्रत्येक वेळी मी त्याच खोलीत गेलोय पण वेगवेगळ्या दरवाज्यांनी. ते फार महत्त्वाचं असतं. जे मला असं वाटतं की प्रेम ही एकच खोली आहे पण त्याला अनेक दरवाजे आहेत. कोणत्या दरवाज्याने आपण आत जातो ते फार महत्त्वाचं असतं. कारण माझ्या वेळेसचं प्रेम हे वेगळं होतं. मी सेंड ऑफ झाल्यानंतर माझ्याकडे एक ऑटोग्राफ बुक होतं. त्याच्यात मी सगळ्या मित्रांचे ऑटोग्राफ्स किंवा माझ्याबद्दलचे कमेंट स्लॅम बुक वगैरे होतं. आज जेव्हा माझा मुलगा शाळेतनं बाहेर पडला तेव्हा त्याला व्हॉट्सॲपवर आणि ह्याच्यावर आलेले सगळे. मी जर त्याच पद्धतीने गोष्टी सांगत राहिलो तर माझा प्रेक्षक वर्ग कमी होईल. आज मी माझ्या मुलाकडे बघून, आज मी रुचाच्या जनरेशनकडे, ललितच्या जनरेशनकडे, रिधिमाच्या जनरेशनकडे बघून जर त्यांच्या अवतीभोवतीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना घेऊन लव्ह स्टोरी नाही बनवली तर माझ्याबरोबर काम करायला कोणी येणार नाही. कारण का मला जनरेशनच्या सोबत जायचं आहे. मला त्यांच्यात राहून वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या. आणि म्हणूनच आत्तासुद्धा ही जी प्रेमाची गोष्ट आहे त्या VFX मधला जर तू पोर्शन बाजूला काढलास तर इमोशन तीच आहे की नातं जपून ठेवलं पाहिजे. कोणत्याही लव्ह स्टोरीमध्ये इव्हेंच्युअली काय असतं, आपल्याला ते नातं जपून ठेवायचं असतं. मी कितीही वेळा लव्ह स्टोरीज जरी केल्या ना तरी माझा गाभा तोच असेल. पण मी प्रत्येक वेळी प्रयत्न हे करेन की मी वेगवेगळ्या पद्धतीने ती गोष्ट सांगितली. त्यामुळे मला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने ती गोष्ट सांगायला खूप आवडेल. जर तुझ्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मी दिलं असेल तर. जसं सतीश म्हणाले की त्याच्या प्रेमावर खूप प्रेम आहे, तर मला तिघांकडून जाणून म्हणजे तिघांची प्रेमाची वेगवेगळी व्याख्या काय आहे. सुरुवात आपण ललित पासून याचं वेगळं रील बनवू आपण. मला वाटतं प्रेम म्हणजे त्याची व्याख्या, मला कुठल्याही गोष्टीची खरं तर व्याख्या करायला नाही आवडत. व्याख्या केली की आपण त्याला चौकटीत मांडतो आणि मग त्याला लिमिटेशन्स येतात. पण ती एक अशी मॅजिकल गोष्ट आहे. मला मॅजिकवर माझा विश्वास आहे. आपल्या बरोबर नेहमी होत असतं ते, युनिव्हर्समध्ये जे असतं ते, निसर्गात जे आहे ते, हे सगळं मॅजिकच आहे. त्याच्यामुळे एकमेकांबद्दल जे वाटणं आहे ते पण मॅजिकच आहे. काहीतरी त्याला आपण कुठल्या कारणात, कुठल्या तरी रूल बुक मधून आपण काहीतरी एक्सप्लेन नाही करू शकत आहोत. तर मे बी त्या धर्तीवरच मला वाटतं प्रेम आहे, त्याच लाईनीवर प्रेम आहे. मॅजिक. फॉर मी व्याख्या, प्रेमाची व्याख्या इज सेल्फलेसनेस. जे कोणासाठी आय वुड लाईक टू डू मोर दॅन वॉट आय कुड डू फॉर माय सेल्फ. अँड अनफॉर्च्युनेटली तसं प्रेम मी आतापर्यंत एक्सपिरियन्स नाही केलं आहे, एक्सेप्ट फॉर माय फॅमिली अँड माय पेरेंट्स अँड माय पेट्स. आणि कधी कधी मला असं वाटतं की ते इनोसन्स जे असतं ना ते it's up until certain age. If you cross it, you probably don't have it in you, that naivety. But through cinema, I think I'm trying to keep it alive in me. प्रेमाची व्याख्या ॲक्च्युली काही नाहीच आहे. कारण प्रेमाचे वेगवेगळे फॉर्म्स असतात आणि ते नात्यांमधनं ते प्रेम निर्माण होतं. पण मला प्रेमाबद्दल एकच वाटतं की ते ललित जे म्हणाला की त्याला कुठल्याही चौकटीत बसवण्याचा आपण प्रयत्न करू नये. तर तसं मला वाटतं की प्रेम हे अनकंडिशनल असावं. कारण जर का ते अनकंडिशनल नसलं तर ती अटॅचमेंट होते, ते प्रेम नाही होत.
आणि कुठल्याही नात्यात, प्रेमाच्या नात्यात आपण त्या व्यक्तीला आपल्याकडे जे आहे ते आपलं सर्वस्व आपल्याला देता आलं पाहिजे. आपण रिसीव्ह करण्यापेक्षाही आपल्याला त्या व्यक्तीला देता आलं पाहिजे, तर ते प्रेम उभरतं असं मला वाटतं. प्रेम आहे ना वन वे ट्रॅफिक. म्हणजे तुम्हाला ते फक्त करावं लागतं आणि ते द्यावं लागतं. ते तुमच्याकडे जेव्हा येतं ना तेव्हा समोरचा माणूस पण ते देतच असतो. प्रेम इज ऑलवेज वन वे ट्रॅफिक. तुम्ही जर त्या वन वे लेनमध्ये स्वतःला झोकून दिलं नाहीत ना तर ते तुम्हाला परत कधीच मिळणार नाही. आणि जे तुम्हाला मिळतंय ना ते त्या समोरच्या व्यक्तीकडनं पण वन वे ट्रॅफिकच आहे. द मोमेंट यू स्टार्ट एक्सपेक्टिंग समथिंग ना इट इज गोइंग टू गेट डिस्ट्रॉयड. याच लाईनवर नाही याच लाईनवर माझा एक मित्र आहे तो बोलला होता. त्याचं म्हणणं आहे, तो म्हणाला की एकतर्फी तेच प्रेम आहे म्हणाला. जे दोन्ही बाजूने असेल तो म्हणला तो व्यवहार आहे. म्हणजे एकतर्फी तर तिकडूनही एकतर्फी जे सर म्हणतात ते की एकतर्फी असेल तर. सो एक्सपेक्टेशन्स म्हणजे जस्ट टू कम्प्लीट व्हॉट यू आर सेइंग, जोपर्यंत मी कम्प्लिटली झोतून सगळं देतोय आणि समोरचा व्यक्ती पण मला कम्प्लिटली झोतून सगळं देतोय, एकमेकांना सगळं मिळतच आहे ना. त्याच्या व्यतिरिक्त जर मी अजून काही एक्सपेक्ट करायला लागलो ना, किंवा मग मी हे एक्सपेक्ट करायला लागलो ना की नाही आता ना तू ना अशा पद्धतीने वागायला हवी होतीस किंवा अशा पद्धतीने वागायचंयस, तिथे देन यू आर नॉट वन वे. मग ते तिथे सगळं डिस्ट्रॉय व्हायला लागतं. सो माझ्या कोणत्याही नरेटिव्हमध्ये म्हणजे फ्रँकली स्पीकिंग प्रॅक्टिकल आयुष्यात हे इम्प्लिमेंट करणं कठीण आहे, पण कोणत्याही नरेटिव्हमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर इट हॅज ऑलवेज बीन वन वे ट्रॅफिक फ्रॉम एव्हरीबडीज पर्स्पेक्टिव्ह. ललित, थोडा वेळ पण अभिनेता ललित थोडा वेळ बाजूला ठेवून निर्माता ललित म्हणून गेल्या वर्षभरात तू जे काही अनुभवलं असशील, सिनेमा निर्मिती चढउतार असतील, तो सिनेमा पोचवणं असेल, तो उभा करणं असेल, तुझा नेमका अभिनेता ललित काय अनुभव आहे? माझा अनुभव काय एकंदर? मला हे नवीन जे क्षेत्र आहे किंवा नवीन जी काही जबाबदारी मी घेतली होती, मला त्याचा खूपच जास्त आनंद आहे आणि मला खूप जास्त गोष्टी शिकायला मिळाल्या. मला नेहमी असं वाटतं की ऍक्टर म्हणून मी जेव्हा नाटकातही काम करत होतो तेव्हा नाटकात काम करत असताना आमच्या सरांनी आम्हाला आधी बॅकस्टेज शिकवलं. ते म्हणाले तुम्हाला स्टेजवर काम करायचं तर तुम्हाला बॅकस्टेज कळलं पाहिजे, तुम्हाला आधी कॉस्ट्युम्स कळले पाहिजे, तुम्हाला सेट डिझाईन कळलं पाहिजे, तुम्हाला लाईट कळलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर त्यांनी आम्हाला स्टेजवर उभं केलं होतं. तर आता ऍक्टर म्हणून मी इतकी वर्ष काम करतोय तर काही गोष्टी आपल्याला माहीत असतात, आपल्या आजूबाजूला घडत असतात, पण आता निर्माता म्हणून जेव्हा मला काही गोष्टी अजून जास्त प्रकर्षाने कळतात की ह्या पैशांचं नेमकं कुठे आपण वापर करतो, कुठे खरंच वापर केला पाहिजे, आणि आपण एखाद्या प्रोजेक्टकडे कसं बघतो सगळे टीम म्हणून, ते बांधलं कसं जाऊ शकतंय, तिथे माणसं कशी जोडली जाऊ शकतायत, ते पूर्णत्वास नेण्यासाठी काय काय गोष्टींची खरंच गरज आहे, काय काय गोष्टींची गरज नसते, या सगळ्या गोष्टी मला खूप जवळून बघायला मिळाल्या. आणि नुसतंच बघायला नाही मिळालं तर मला ते इम्प्लिमेंट सुद्धा करता आलं. आणि तो प्रयोग करून बघत असताना माझ्या टीमने मला जी साथ दिली, म्हणजे मला खूप जास्त अभिमान आहे आरपार या सिनेमाचा त्यासाठी. कारण जे सगळ्या टीमने त्यांच्या पर्सनल लेवलवर, इंडिव्हिज्युअल लेवलवर त्या सिनेमासाठी दिलेलं आहे ते कुठेही त्या सिनेमापेक्षाही मोठं आहे. म्हणजे फक्त प्रोजेक्ट म्हणून कोणीच त्या सिनेमासाठी काम नाही केलं. पोस्टर डिझाईन पासून ते आमच्या कॉस्ट्युम पासून असेल, BGM पासून सगळ्यांनी काहीतरी एक्स्ट्रा दिलं आणि अशा पद्धतीने ती टीम उभी राहिली. आणि मला वाटतं की त्याच्यामुळे काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं म्हणणं, मला वाटतं नुसतं सिनेमा नसून काहीतरी वेगळं स्टेटमेंट केल्यासारखा तो सिनेमा आम्ही करू शकलो असं मला वाटतं. तर कलाकार म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाची ही जबाबदारी असली पाहिजे की माझं काम झालं म्हणून हे या सिनेमातलं माझं काम संपलं असं आपण नाही करू शकत आहोत आत्ता. आणि जरी मी निर्माता नसलो तरी सुद्धा आपण त्या प्रोजेक्टकडे पूर्ण जोपर्यंत ते प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत प्रत्येकाने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि ते कळलं पाहिजे आपल्याला की आपण या सिनेमासाठी काय करू शकतो, ही आपली जबाबदारी आहे. तर कलाकाराचं काम फक्त काम करून नाही संपत आहे आपल्या इथे. मला वाटतं की मराठीमध्ये आपल्याला सगळा पूर्ण, जसं मी काम निवडतानाही तो माझा प्रयत्न असतो की प्रोजेक्ट काय आहे, मी फक्त माझं कॅरेक्टर नाही बघत की माझा रोल काय आहे,
ते नाही तर मग आपलं कोण असणार आहे, प्रोड्युसर कोण आहेत, मग DOP कोण आहेत, मग हे कोण आहेत, ते कोण आहे, असं करून, कारण ते पूर्ण प्रोजेक्ट आपण घेऊन जाऊ शकत असतो ना. मी एकट्याने कितीही चांगलं काम केलं पण मला जर चांगलं वाक्य नसतील माझ्याकडे, माझ्या DOPने चांगलं नीट शूटच नाही केलं, म्हणजे डिरेक्टरने ते चांगलं एक्झिक्यूट नाही केलं, तर मी कितीही चांगलं काम करायचा प्रयत्न जरी केला तरी ते पोहोचणार नाहीच आहे. तर ते टीम वर्क आहे. तर ती टीम कशी असणं आणि ती टीम कशी अजून जास्तीत जास्त चांगली करू शकणं त्या सिनेमासाठीची, म्हणजे ती गोष्ट पोहोचवण्यासाठी काय टीम योग्य आहे, जास्तीत जास्त त्याच्या जवळ जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, हे माझ्या लक्षात आलं. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या सिनेमांच्या निमित्ताने एक प्रश्न पुन्हा पुन्हा चघळला गेला की मराठी सिनेमांना थिएटरमध्ये मिळणाऱ्या प्राईम टाइम, मिळणाऱ्या स्क्रीन्स असे पुन्हा पुन्हा वारंवार ती चर्चा झाली होते आणि यापुढे कदाचित होत राहील. त्यानिमित्तच परवा शासनाने एक समिती गठीत केली आहे, ज्यामध्ये सचिवांपासून ते नाट्य निर्माते, दिग्दर्शक असे एक 15 जण आहेत आणि ते त्याविषयी त्यांनी एक महिनाभराचा कालावधी दिलाय आणि काय सूचना असू शकतात त्यांच्याकडून ते मागवले. एक बिंग अ डिरेक्टर किंवा पार्ट ऑफ दिस फॅटर्निटी, तुझ्या 1-2 सूचना काय असतील त्या आहेत. पण इन अदर हँड रिसेंटली जेव्हा दशावतार सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा आरपार सिनेमा आला, बिन लग्नाची गोष्ट सारखा सिनेमा आला, तर तिन्ही सिनेमे त्यांना त्याचे स्क्रीन मिळाले, त्याचे चांगले वगैरे चालले, अजूनही चालत आहेत. पुढच्या आठवड्यात पुरला टू वेंगुर्ला सारखा सिनेमा आला, तोही चालला. आजही दशावतार आणि आरपारही आहे, सोबत कांतारही आहे. सिनेमे चालत आहेत, त्यांना त्यांचे स्क्रीनही मिळतात, पण अनेकदा असं पण निदर्शनास येतं. तुझ्या काय सूचना आहेत? माझ्या काही सूचना नाही आहेत, कारण का मी त्या सूचना देण्या इतका मोठा नाही आहे. ज्या माणसांना नेमलं आहे त्यांना त्यांची कामं योग्य पद्धतीने माहिती आहेत, ती माणसं जबाबदार आहेत, माझ्यापेक्षा खूप प्रगल्भ आहेत, म्हणूनच त्यांची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे माझ्याकडे काही सूचना नाही आहेत. ते जे सूचना करतील त्या पद्धतीने आम्ही कसे वागू किंवा आम्ही कसे आमचे आराखडे आखले पाहिजेत ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असेल, कारण का त्यांनी काहीतरी जाणीवपूर्वक किंवा काहीतरी लक्षात घेऊन ते नियम मांडले असतील. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की आत्ता ज्या प्रश्न तू विचारलास त्याचंच उत्तर तू सुद्धा दिलंस. दशावतार पण चालला आहे, आरपार पण चालला आहे, बिनलग्नाची गोष्ट पण चालली आहे, त्यांना त्यांचे मुळात 52 शुक्रवार आहेत. सिनेमे इतके होत आहेत, त्यात आपण महाराष्ट्रात आहोत, त्यात हिंदी सिनेमे पण येत आहेत. आज एकाच दिवशी 5 सिनेमे 6 सिनेमे आले तर कोणातरी कुठला ना कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स टाइम स्लॉट्सवर येणारच, आणि प्रत्येक वेळी प्रत्येक मेकर थांबू नाही शकत. म्हणजे आज जर मी थांबलो की माझा पुढच्या आठवड्यात मला ना बेटर मिळेल, तर पुढच्या आठवड्यात अजून कोणीतरी येणार असेल. त्यामुळे प्रत्येकाचे शॉर्टकमिंग्स आहेत की थांबू नाही शकत, आणि कोणाला आवडेल क्लॅश करायला. म्हणजे मी माझं जर उदाहरण दिलं तर मुंबई पुणे मुंबई 3 हा कट्यार बरोबर आला होता किंवा धोबी पछाड गजनी बरोबर आला होता. कोणाला आवडेल क्लॅश करायला? कोणालाही आवडत नाही. प्रत्येकाला मोकळी विकेट हवी असते बॅटिंग करायला, पण ते नाही शक्य आहे, कारण का एवढे सिनेमे होत आहेत, एवढ्या गोष्टी येत आहेत, एवढे मेकर्स येत आहेत. मला फार असं वाटतं ही फार छान अपॉर्च्युनिटी आहे, कारण का जर दशावतार बघणाऱ्या लोकांनी आरपार बघितला नसेल तर आता त्यांना आरपार बघायची संधी पण मिळते. यंगर जनरेशन आधी आरपारला गेला असेल तर वर्ड ऑफ माउथने ते दशावतार ऑडियन्स मल्टिप्लाय होतं असं मला वाटतंय. होय, प्राईम टाईम स्लॉट्स हे गणित कदाचित त्या जाणकार लोकांनी सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे. आम्ही पण उत्सुक आहोत ऐकायला त्यांच्याकडून की त्यांनी तर प्राईम टाईम स्लॉट्स कसे सॉल्व्ह केले असतील. सो माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन, काही इन्स्ट्रक्शन्स नाही आहेत त्यांच्याकडे. मी फक्त वाट बघीन की त्यांच्या मनात काय आहे. गप्पाच्या शेवटी आमची CCRची टीम आहे की जे कॉलेजमध्ये आहेत, शिकतायत आणि ते रिपोर्टिंगही करतात. सुरुवातीला ते कॉलेजच्या बातम्या किंवा फेस्टिवल रिपोर्टिंग करतात, नंतर मग तुमच्याशी अनेकदा ते थेट बोलतात. तर त्यांचे काही प्रश्न आपण घेऊया. तुमचं नाव सांगा, कॉलेजचं नाव सांगा आणि मग तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, माझं नाव तन्वी, रामनारायण रुईया कॉलेज, 3य वर्ष माध्यमिक विभाग. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की प्रेमाची गोष्ट भाग पहिला होता, त्याच्यामध्ये ओल्या सांजवेळी हे गाणं खूप गाजलं होतं आणि त्याचं 2.0 व्हर्जन या सिनेमात आहे अशी बातमी कानावर येते आणि त्याच्याबद्दल त्याचं रिमिक्स व्हर्जन तुम्ही या सिनेमामध्ये घेऊन येत आहे. तर त्याच्यामध्ये कोणकोणते क्रिएटिव्ह चॅलेंजेस तुम्हाला आले आणि 2.0 ओल्या सांजवेळीचं 2.0 या सिनेमात घेऊन येण्याची कल्पना होती?
सो ना चॅलेंजमध्ये ना सर्वात पहिल्यांदा खूप मोठी भीती होती, कारण का ते पहिलं गाणं इतकं गाजलं होतं आणि एखाद्या गाजलेल्या कलाकृतीवर तुम्ही पुन्हा एकदा काहीतरी करताय म्हटल्यानंतर सर्वात पहिल्यांदा यू शुड बी रेडी की लोक म्हणतील का चांगल्या गोष्टीची वाट लावली, का विडंबन केलंय, गरज होती का हे करायची. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, आज त्या गाण्याला जवळजवळ 1 मिलियन पर्यंत व्ह्यूज मिळालेत. आधी ना मिक्स रिॲक्शन्स होत्या, मग हळूहळू त्याच्या रिॲक्शन्स पॉझिटिव्ह व्हायला लागले. सी कसं आहे ना, काळाबरोबर जर मी ॲज अ मेकर पुढे नाही जाऊ शकलो ना तर ते माझं फेलियर आहे. माझ्याकडे एक खूप चांगलं गाणं आहे, ते मला पुन्हा रिक्रिएट करावंसं वाटतंय. आज रिक्रिएट केलेली भरपूर गाणी आहेत जगात. मला असं वाटतं अविनाश विश्वजितनी जेन झीचा साऊंड, जेन झीला हवे तशी त्याची अरेंजमेंट साध्य करण्यात त्यांना खूप मोठं यश आलंय. हे खूप छान ट्रॅव्हल सॉन्ग सारखं झालेलं आहे. आवडलं नाही आहे का लोकांना? आय एम रेडी ॲज अ मेकर, मी रेडी आहे तो बॅकलॅश घ्यायला, की गरज नव्हती. पण जगात चॉकलेट न आवडणारी माणसं पण आहेत, आंबा न आवडणारी माणसं पण आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या चॉईसेस असू शकतात. इट इज अ ब्रेव अटेम्प्ट. पण मला असं वाटतं त्या म्युझिक डिरेक्टर्सनी खूप छान पेललंय ते आव्हान, आणि सिनेमा बघितल्यानंतर हे गाणं जास्त आवडेल असं माझी संपूर्ण खात्री आहे. आम्ही त्याची प्युरिटी ठेवायचा प्रयत्न केला आहे, पण काही चुकलं असेल तर रसिक प्रेक्षकांचं मन फार मोठं आहे, ते खूप मोठ्या मनाने माफ करतील. आणि दोन्ही गाणी अवेलेबल आहेत आता, त्यामुळे हे नसेल आवडलं तर मी ते गाणं ऐकू शकतो. आता तू जयंतीचा विषय काढला, सकाळी सीएमच्या विकी कॉन्क्लेव्हला तू गेला होता. हो, तिथूनच आलोय. तिथे झेंझीचा विषय निघाला होता की मराठी सिनेमांकडे झेंझीला वळवण्यासाठी आता आम्ही प्रयत्न करू, असं स्वतः मुख्यमंत्री आज सकाळी म्हणाले. म्हणजे नेमकं काय हे मला जरा समजून घ्या, तुमच्याकडनं पण आवडेल. आणि झेंझीला जर वळवायचं असेल मराठी सिनेमांकडे तर काय करावं? म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल, कारण का त्यांच्या मनात नेमकं काय हे आम्ही सांगू नाही शकत. आम्ही फार लहान आहोत त्यांच्या मनातलं काय ते बोलायला, आणि ते त्यांच्याबद्दल काय बोलणार आपण. माझी ती कुवत नाही आहे, माझी खरंच ती पोझिशन पण नाही आहे त्यांच्याबद्दल बोलायला. पण जर जेन झीला आपल्या सिनेमाकडे वळवायचं असेल तर मेकर म्हणून मला असं वाटतं नवीन नवीन प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आपला मराठी सिनेमा आहे, आपला मराठी सिनेमा हा असाच असतो हे तोडणं फार गरजेचं आहे. मग आपला मराठी सिनेमामध्ये एक दशावतार होणं फार गरजेचं आहे. मग आपल्या मराठी सिनेमामध्ये प्रेमाची गोष्ट 2.0, कारण का हा माझा सिनेमा आहे म्हणून मी म्हणतोय. इतरांनी हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर बोललेलं मला फार आवडेल, पण त्याच्यात वेगळा प्रयत्न काय केला आहे तर त्याच्यातली लव्ह स्टोरी मी VFX सोबत उलगडतोय. मग जेनझीसाठी अट्रॅक्शन म्हणून अरे काहीतरी वेगळं आहे. किंवा फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा लहान होतो, जेव्हा आपल्या जनरेशनला आपले आई वडील जेनझी म्हणायचे, तेव्हा महेश कोठाऱ्यांनी झपाटलेला आणलेला, त्या तात्या विंचू आणलेला, ते एक ब्रेक थ्रू होता सिनेमामध्ये. असे ब्रेक थ्रू होत राहणं फार गरजेचं आहे, जेणेकरून नवीन जनरेशन मराठी सिनेमाकडे अट्रॅक्ट होईल. किंवा आरपार आहे, आरपारनी एक वेगळ्या स्टेट ऑफ फ्रेम ऑफ माइंडची लव्ह स्टोरी प्रेझेंट केली, जी हल्लीची स्टेट ऑफ माइंड असू शकते. जर आपण काळाबरोबर पुढे सरकत राहिलो आणि काळानुसार काळाला अनुरूप अशा गोष्टी सांगत राहिलो तर त्या नक्की अट्रॅक्ट होतील. मग सोशल मीडियाचा वापर, आज सोशल मीडिया तर एवढा मोठा आहे, मग सोशल मीडियाचा वापर चित्रपटात कसा करता येईल, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी सिनेमात कशा दाखवता येतील, त्यांना आवडणारे कलाकार कसे कास्ट करता येतील, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग आपण जेनझीचं जवळजवळ असं वाटतं. नमस्कार, माझं नाव गायत्री दे, मी आरेकुदा कॉलेजमधून आहे. मला प्रश्न ललित दादाला विचारायचा आहे की आनंदी गोपाळ त्याच्यानंतर मीडियम स्पायसी मला पण थोडंसं मगाशी मी काय बोललो, टोटल क्लॅरिटी आणि सांगून मोकळे. मला तर अजिबात वाटत नाही की नवीन जनरेशन कन्फ्युज आहे, उलट आपण कन्फ्युज.
त्यांच्या एवढी क्लॅरिटी कोणाचकडे नाही. सरळ बोलून मोकळे होतात. फार फार तर काय नाही आवडणार. आपण होतो माहितीये ओव्हर थिंकर्स. नाही आवडलं तर, काही बोलले तर ह्यांना अजून फिअरलेस. व्हेरी गुड, आय लाईक इट. सो असं म्हण. माझा पुढचा प्रश्न ललित साठी आहे. म्हण असं. प्रश्न लक्षात आहे ना. असं म्हणून सुरुवात कर. चल. माझा पुढचा प्रश्न ललितसाठी आहे. आनंदी गोपाळ, मीडियम स्पायसी आणि आता नुकताच आरपार रिलीज झाला आणि आता प्रेमाची गोष्ट भाग 2. तर अशी तुझी कोणती भूमिका साकारण्याची इच्छा आहे की तुला ती खूप मनापासून करायची आणि प्रेक्षकांनी तुला त्या भूमिकेत पाहावं? असं मी ऍक्टर म्हणून मी खूपच तसा हावरट आहे की मला असं काहीच नाही की जे मला नाही करायचंय. मला सगळं करायचंय. पण बऱ्याच गोष्टीत मला असं वाटतं की एखादं आयकॉनिक कॅरेक्टर जर मला करता आलं, एखादा सुपर हिरो ज्याच्या असं काहीतरी, जर आपण आपल्यातला विजिलंट असेल किंवा एखादा शेरलॉक सारखं एखादं कॅरेक्टर असेल की जो डिटेक्टिव्ह, म्हणजे काहीतरी एक की ज्याचं म्हणून आपण सिक्वेल पण निघू शकेल, एक आयकॉनिक एखादं कॅरेक्टर असेल, असं जर काही मला करता आलं. मला ऍक्शन काहीतरी करून बघायचंय, तर मला खूप चांगले ऍक्शनपट आपल्याकडे होऊ शकतात असं मला वाटतं. आणि खूप आत्ताच्या काळातला अनुसरून आपण चांगले ऍक्शन चित्रपट करू शकतो. कारण आता काळ बदललाय, लोकांना तेवढी रिअलिस्टिक ऍक्शन बघायला आवडते. मग त्याच्यासाठी मी माझी तयारी चालू ठेवतो आजूबाजूला. पण जर मला संधी आली तर मी रेडी असलो पाहिजे. नक्कीच. मग लवकरच आपण काहीतरी करूया ऍक्शन. नमस्कार, मी तेजस पालकर. मी विल्सन कॉलेज मधून आहे. प्रेमाची गोष्ट 2 याचा ट्रेलर पाहिल्यावरती जे आधी पण असेच काही मूवीज येऊन गेले, जसं तकदीरवाला झाला किंवा गॉड टू सी ग्रेट हो झाला किंवा आता थँक्यू येऊन गेलाय. सो ह्याच्यामध्ये पण गोष्ट कुठे ना कुठेतरी देवाकडे, प्रेमाकडे किंवा नियतीकडे असे धागे बघायला मिळतात. आणि या सिनेमामध्ये जेन्झी हा एक अँगल आहे, तरी अजून वेगळं की आम्ही जेन्झी लोक बघायला येऊ, असं काय बघायला? मला एक गोष्ट वाटते की जेन्झी असो का कोणी असो, प्रत्येकाकडे नशीब आहे आणि आपण प्रत्येक जण त्या नशिबाला दोष देत असतो. असा माणूसच नाहीये, तो जुन्या काळातला असो का आत्ताच्या काळातला असो. आपण प्रत्येकाला प्रत्येक क्षणाला असं वाटतं, यार हे माझ्या बरोबरच का होतं, यार हे असं झालं असतं तर काय झालं असतं, हे मी असं मला हे चेंज करता, काहीतरी सिच्युएशन आपल्याला चेंज करता आली असती तर. ही पॉवर आपल्याला मिळणं, ही शक्ती आपल्याला मिळणं, हे आपल्याला हवं असतं दरवेळेला. मी हे बदलू शकतो का, काहीतरी बदलावं असं वाटतं आपल्याला सतत. आणि आपल्या भविष्याबद्दल, आपल्या नशिबाबद्दल जर तो बदल घडवण्याची ताकद, शक्ती, आपल्याला पॉवर मिळणार असेल तर ती कोणाला नको असते, तर ती जेन्झीजना सुद्धा हवीच असणार आहे ना. सो तसंच मला वाटतं की ते नशीब बदलायची शक्ती या कॅरेक्टरला मिळते. पण जे वाटतं आपल्याला नशीब आपण बदलू शकतो आणि मग काय होऊ शकतं आपल्या बरोबर, मग खरंच आपण बदलू शकतोय का, ते खरंच बदललं पाहिजे का, का जे होतंय त्याच्याकडे आपण जास्त अजून पॉझिटिव्हली काय केलं पाहिजे नेमकं त्याचं. तर मला वाटतं की हे बघायला मला वाटतं की खूप इंटरेस्टिंग असा हा टॉपिक आहे आणि हे मला वाटतं की जेन्झीजना सुद्धा खूप आकर्षित करेल. बरं, आता तिने ललित दादावरनं ललितवर आली, तिच्या मनासारखं झालं की नाही. या सिनेमाची टॅगलाईन तीच आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं. त्यामुळे प्रत्येकाला वाटतच असतं ना की यार माझ्या मनासारखं होत नाही, तर ते तुमच्या मनासारखं होणार. माझं नाव अदिती पवार, मी KS लॉ कॉलेजमधून आहे. माझा प्रश्न तुम्हालाच आहे की आता मुंबईचा खूप उल्लेख झाला इथे, भाग 1, 2, 3, भाग 4. होय, स्क्रिप्ट रेडी झाली. स्क्रिप्ट रेडी झाली आहे, निर्मात्याकडे त्याचं वाचनही झालेलं आहे. आम्हाला ग्रीन सिग्नल सुद्धा मिळालेला आहे, काम सुरू होईल. पुढचा सिनेमा लवकरच आहे. कास्टिंग झाली सर. मुंबई पुणे मुंबईची कास्टिंग पहिल्या भागापासूनच लॉक केली. ऍडिशनल कॅरेक्टर्स बघूया. युनिव्हर्स, प्रेमाची गोष्ट तू आणि असं युनिव्हर्स पण करू शकतो. जसं मुंबई कर्जत, पुणे मुंबई. आणि त्या ट्रेन जर मध्ये बिघडली तर ते स्टेशन आहेच. खूप खूप थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा प्रेमाची गोष्ट 2ला.
असे छान छान आपण गप्पा मारत राहू आणि पुन्हा सक्सेस पार्टीला भेटू. थँक्यू सो मच. केलीच Thank you, पाहिजे. Mata. Thank you. थँक्यू सो मच. आपण छान फोटो काढू. हो.